Hello students, chapter number 1 लिव्हिंग वर्ल्ड. या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, त्यानंतर हर्बेरियम, म्युझियम, बॉटॅनिकल गार्डन्स अँड झुलॉजिकल पार्क्स कीज. ओके, सुरू करूयात. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. आता एखादी थिंग की लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे ह्यामध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी जे काही प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स, ओके, ते आपल्याला बघायचे आहेत आणि हेच असणार आहेत बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. फर्स्ट, सर्वायवल अँड नीड ऑफ एनर्जी. एव्हरी ऑर्गॅनिझम बॉर्न, ओके, अँड हॅज टू सर्वाइव. फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी. एनर्जी ऑब्टेन बाय मेटाबॉलिझम. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला सर्वाइव्ह होण्यासाठी म्हणजे जगण्यासाठी एनर्जी लागते आणि ही एनर्जी तो मेटाबॉलिझम मधून ऑब्टेन करतो, मिळवतो. मेटाबॉलिझम इज डिवायडेड इनटू कॅटाबॉलिझम अँड एनाबॉलिझम, दिस टू प्रोसेसेस. ओके, कॅटाबॉलिझम ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल, मॉलिक्यूलला ब्रेकडाऊन करणं म्हणजे एक मॉलिक्यूल ऑलरेडी आहे त्याला ब्रेक करणं. आणि एनाबॉलिझम मध्ये मात्र कसं आहे की मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल फॉर्म करणं म्हणजेच असणार आहे एनाबॉलिझम. म्हणजे कॅटाबॉलिझम एनाबॉलिझम हे दोन्ही येतात मेटाबॉलिझम मध्ये आणि याच्यामुळे काय होतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एनर्जी ऑब्टेन करतो. ओके, देन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता ग्रोथ म्हणजे एक्झॅक्टली फक्त इन्क्रीज इन नंबर नाही आहे, म्हणजे जस्ट नंबर इन्क्रीज झाले म्हणजे तिथं ग्रोथ होते असं नाही. ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. ग्रोथ इज इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल्स अँड टिश्यूज विदिन बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये जर सेल आणि टिश्यूच्या नंबरमध्ये इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण ग्रोथ म्हणतो. बट अप टू लिमिटेड पिरियड, म्हणजे ही जी काही ग्रोथ असते ते एका लिमिटमध्ये एका लिमिटेड पिरियड पर्यंतच होते. देन एजिंग. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हॅव लिमिटेड लाईफ टाइम स्पॅन अँड मॉलिक्युल्स, ऑर्गन्स, system begin to lose their effective working at certain point. This process known as aging. Aging म्हणजे एक्झॅक्टली काय तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला एक लिमिटेड टाइम स्पॅन असतो आणि यावेळेस काय होतं तर मॉलिक्यूल जे आहेत, जे ऑर्गन्स आहेत किंवा आपली सिस्टीम आहे ती त्याचं इफेक्टिव्ह वर्किंग कमी करते, लूज करते, म्हणजे कमी करते, स्टॉप करत नाही. त्याचं जे काही इफेक्टिव्ह वर्किंग आहे ते कमी होतं एका सर्टन पॉइंटला, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, एजिंग. त्याला की ह्युमन बिईंग मध्ये जर एका एज नंतर सगळं वर्किंग बॉडीचं कमी व्हायला लागतं हळूहळू आणि हीच प्रोसेस कुठली असते, एजिंगची. नेक्स्ट, रिप्रोडक्शन. फॉर कंटिन्युटी ऑफ लाईफ ऑर्गॅनिझम ट्रायज टू रिप्रोड्यूस यंग वन लाईक इटसेल्फ ड्यू टू रिप्रोडक्शन. जर लाईफ कंटिन्युअस ठेवायचं असेल तर ऑर्गॅनिझम काय करतो, त्याच्या स्वतःसारखे एक नवीन यंग वन प्रोड्यूस करतो आणि ह्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, रिप्रोडक्शन. इट इन्शुअर्स द कंटिन्युटी ऑफ रेस. देन यामध्ये सुद्धा म्हणजे फक्त आपण रिप्रोडक्शन आहे म्हणजे ते डेफिनेटली लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे असं जर म्हटलं तर मग जे ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करू शकत नाहीत त्यांना आपण नॉन लिव्हिंग थिंग म्हणू शकत नाही, कारण हे एक्सेप्शन आहे. त्यामध्ये असते स्टराईल ऑर्गॅनिझम. स्टराईल मीन्स अनेबल टू रिप्रोड्यूस, जे रिप्रोड्यूस करू शकत नाहीत. त्यामध्ये म्यूल, सेल, स्टराईल वर्कर बी असेल, हे रिप्रोडक्शन करत नाहीत, दो इट इज दे आर लिव्हिंग. ओके, सो नेक्स्ट इज डेथ. ॲज बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज. म्हणजे ऑर्गॅनिझमची जर बॉडी इफ इट लुजेस टू परफॉर्म मेटाबॉलिझम ही प्रोसेस जर स्टॉप झाली, जसं मेटाबॉलिझम कशासाठी होतं, टू प्रोव्हाइड एनर्जी, टू ऑब्टेन एनर्जी, हे जर प्रोसेस स्टॉप झाली तर त्या ऑर्गॅनिझमची डेथ होणार. ओके, देन नेक्स्ट रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई. एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्ड टू थर्मल, केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन इट्स सराउंडिंग. सराउंडिंगमध्ये जर एखाद्या ऑर्गॅनिझमच्या सराउंडिंगमध्ये काही थर्मल चेंज झाला म्हणजे टेम्परेचर कमी झालं, जास्त झालं, काही केमिकल चेंज झाला, काही बायोलॉजिकल चेंज झाला तर त्याला आपण रिस्पॉन्ड करतो. ओके, म्हणजे तो लिव्हिंग बिईंग आहे तो रिस्पॉन्ड करतो आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई, विच इज युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग थिंग.
ची युनिक प्रॉपर्टी आहे लिव्हिंग बिईंगची. कोणताही नॉन लिव्हिंग जी थिंग असेल ती कोणत्याही स्टिम्युलायला रिस्पॉन्ड करत नाही. हे झाले बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. आता लिव्हिंग थिंगचे बेसिक प्रिन्सिपल झाले, पण जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते अर्थवर ट्रिमेंडस नंबरमध्ये आहेत आणि त्यांचं स्टडी करण्यासाठी त्यांचं क्लासिफिकेशन, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन झालं, त्यांचं स्टडी हे सगळं करण्यासाठी जे जे काय टूल्स अँड टेक्निक सगळे यूज केले, प्लस त्याचं कॉन्झर्वेशन करणं, प्रोटेक्शन करणं, ह्या सगळ्या ज्या काय थिंग्स आहेत, म्हणजे त्यांचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी काही मेथड्स आहेत प्रोटेक्शन करण्यासाठी, तर त्या आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे हर्बेरियम. Herbarium is essentially dried plant specimens that are pressed, treated and mounted on standard size sheets to preserve it. हर्बेरियम मध्ये काय केलं जातं, एक शीट असते, त्याला हर्बेरियम शीट असं म्हटलं जातं. म्हणजे जसा पेपर असतो तसं हर्बेरियम शीट असते आणि याच्यावरती ड्राईड प्लांट स्पेसिमन, म्हणजे जो प्लांट स्पेसिमन प्रिझर्व करायचा आहे तो प्रेस केला जातो त्या शीटवर. ओके. त्यानंतर इट ट्रीटेड विथ केमिकल्स अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड साईज शीट, म्हणजेच हर्बेरियम शीट, आणि त्यानंतर ते प्रिझर्व केलं जातं. यामध्ये प्लस अजून डेट, प्लेस ऑफ कलेक्शन विथ डिटेल्ड क्लासिफिकेशन अँड इट्स इकॉलॉजिकल पेक्युलॅरिटीज अँड कॅरेक्टर्स ऑफ प्लांट्स आर रेकॉर्डेड. म्हणजे त्या शीटवर डेट असेल, ओके, की ते कधी कलेक्ट केलं, प्लस ते कुठून कलेक्ट केलं म्हणजेच प्लेस ऑफ कलेक्शन असेल, प्लस त्याचं क्लासिफिकेशन, त्याच्या काय पेक्युलॅरिटीज असतील, म्हणजे त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत, त्या इकोसिस्टममध्ये जिथं ते प्लांट आहे तर त्याच्या काही स्पेसिफिक फीचर्स असतील, त्याचे कॅरेक्टर्स असतील, हे सगळं तिथं मेन्शन केलं जातं त्या शीटवर. त्यानंतर त्याचं लोकल नेम ऑफ प्लांट, म्हणजे सायंटिफिक नेम जर असेलच, प्लस त्यामध्ये अजून लोकल नेम ऑफ प्लांट अँड कलेक्टर नेम मे बी ॲडेड. म्हणजे तिथं काय लोकल नेम पण ॲड केलं जातं, प्लस काय कलेक्टर नेम, म्हणजे कुणी कलेक्ट केलेलं आहे ते त्याचं नेम सुद्धा तिथं ॲड केलं जातं ॲट लोअर राईट कॉर्नर ऑफ शीट अँड दिस नोन एज लेबल. आणि यालाच काय म्हटलं जातं, लेबल. तो वर्ड हर्बेरियम वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय सायंटिस्ट पीटर दी टर्नफोर्ड इन बुक एलिमेंट्स. म्हणजे ह्या सायंटिस्टनी पहिल्यांदा हा वर्ड दिला हर्बेरियम त्यांच्या बुकमध्ये एलिमेंट्समध्ये. द आर्ट ऑफ हर्बेरियम इज इनिशिएटेड बाय ल्युका गिनी. द सायंटिस्ट ल्युका गिनी यांनी ही आर्ट ऑफ हर्बेरियम स्टार्ट केली. नेक्स्ट इज बोटॅनिकल गार्डन. जसं हर्बेरियम मध्ये ड्राईड प्लांट प्रिझर्व केले जातात, तसं बोटॅनिकल गार्डन मध्ये काय केलं जातं, तर बोटॅनिकल गार्डन्स आर प्लेस्ड वेअर plants of different varieties collected from different parts of world. वर्ल्डच्या डिफरंट पार्टमधून प्लांट्स कलेक्ट केले जातात अँड इन सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक प्रोटेक्टेड इन सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन विवो मॅनर. म्हणजे प्लांट्स कलेक्ट केले जातात आणि त्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये ग्रो केले जातात इन विवो मॅनर. इन विवो मॅनर म्हणजे काय, तर बॉटॅनिकल गार्डन जर अशा एखाद्या रिजनमध्ये असेल, इथं म्हणजे एखाद्या रिजनमध्ये एस्टॅब्लिश केली जिथं टेम्परेचर हाय आहे, ओके, आणि तिथं जर प्लांट्स ग्रो करण्यासाठी वर्ल्डच्या दुसऱ्या रिजनमधून प्लांट्स आणले गेले, पण तिथं टेम्परेचर खूप कमी होतं, म्हणजे कोल्ड रिजनमधून जर प्लांट आणून ह्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये जर त्याची ग्रोथ करायची असेल तर इथं होणार नाही, का, कारण टेम्परेचर हाय असेल. ओके. मग इथं काय केलं जातं की त्या एन्व्हायरमेंटला कोल्ड टेम्परेचर प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच इथं काय केलं म्हटलं गेलंय, इन विवो मॅनर, म्हणजे जसं त्याचं नॅचरल हॅबिटेट असेल तसं एन्व्हायरमेंट इथं प्रोड्यूस करणं आणि बाकी सगळं प्रोटेक्शन त्याच्या रिक्वायरमेंट कम्प्लीट करणं. देन प्लांट्स आर लेबल्ड विथ सायंटिफिक अँड कॉमन नेम. त्यानंतर त्या प्लांटला त्याचं सायंटिफिक नेम, कॉमन नेम याचं लेबल ॲड करणं. First botanical garden of world established by Luca Ghini in Pisa, Italy. Then botanical garden at Kew in England, having largest collection, more than 30,000 specimens were preserved. या बॉटॅनिकल गार्डन मध्ये 30,000 स्पेसिमन्स आहेत जे प्रिझर्व केले गेलेले आहेत आणि मोर दॅन 7 मिलियन हर्बेरिया.
इंडियामध्ये अशी बॉटॅनिकल गार्डन आहे कोलकातामध्ये, इंडियन बॉटॅनिकल गार्डन, आणि जिथं 255 इयर्स ओल्ड बनियन ट्री आहे. देन काही टर्म्स आहेत म्हणजे त्याचे लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती असावेत, असणं गरजेचं आहे. ICBN मीन्स इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नोमेनक्लेचर. जे काही प्लॅनचे नोमेनक्लेचर आहेत त्यासाठीचे जे कोड आहेत त्याला इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल गार्डन म्हणजेच ICBN. त्यानंतर ICZN इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नोमेनक्लेचर म्हणजे ॲनिमल्सना. त्यानंतर IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, हे असणार आहे IUCN. देन म्युझियम. Museum are places where collection of preserved plants and animals are kept. They preserved in formalin. इथं म्युझियममध्ये काय केलं जातं तर प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर्मेलिनमध्ये प्रिझर्व केले जातात 10% to 40% फॉर्मॅल्डिहाइडमध्ये, अँड लेबल देम. लार्जर ॲनिमल्स आर स्टफ अँड प्रिझर्व. जे काही लार्जर ॲनिमल्स आहेत, फॉर एक्झाम्पल मॅमल्ससारखे, मॅमल्समध्ये असणारे जे काही ॲनिमल्स आहेत तर ते प्रिझर्व करत असताना ते स्टफ केले जातात, स्टफ्ड अँड प्रिझर्व, अँड दिस सायन्स नोन एज टॅक्सिडर्मी. देन स्पेसिमन इन ड्राईड फॉर्म केप्ट इन म्युझियम. ड्राईड फॉर्ममध्ये ते म्युझियममध्ये ठेवले जातात. आणि ह्यामध्ये काय काय असतं म्युझियममध्ये तर कलेक्शन ऑफ शेल्स, स्केलेटन ऑफ ॲनिमल्स, इन्सेक्ट बॉक्सेस, म्हणजे तिथं इन्सेक्ट बॉक्स एक्झॅक्टली कसा असतो तर त्या इन्सेक्टना, प्रत्येक इन्सेक्टना एक टेक्निक आहे की एखादा इन्सेक्ट कसा प्रिझर्व करायचा, तर त्याला पिनिंग कसं करायचं, तर असे प्रत्येक इन्सेक्टचे असे वेगवेगळे बॉक्सेस असतात आणि हे सुद्धा तिथं ठेवले जातात. म्युझियम्स आर रेफरन्स हब फॉर बायोडायव्हर्सिटी स्टडीज. एखाद्याला जर बायोडायव्हर्सिटी स्टडी करायचं असेल तर म्युझियम हे खूप मोठा ॲज अ रेफरन्स हब म्हणून तो त्याला हेल्प करेल. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये एक दोन टर्म येतात, इन सिटू अँड एक्स सिटू. ओके. स्लो डाऊन, स्टॉप or reverse the loss in natural habitat of organism is known as in situ conservation. And organisms are protected and care is taken to provide environment similar to their natural habitat is known as ex situ conservation. दोन्ही टर्म आपण ॲज अ कंपॅरेटिव्ह बघूयात की इन सिटू मध्ये काय असतं की एका ॲनिमल किंवा प्लांटचं जर प्रोटेक्शन करायचं असेल तर तो जिथं आहे तिथंच त्याला प्रोटेक्ट करणं आणि त्याचे जे काय नॅचरल हॅबिटॅट आहे त्याचा जो काही लॉस होत असेल तो स्टॉप करणं किंवा कमी करणं, म्हणजे तो ॲनिमल, तो प्लांट जिथं आहे तिथंच ठेवून त्याला प्रोटेक्ट करणं, हे असणार आहे इन सिटू कन्झर्वेशन. पण एक्स सिटू कन्झर्वेशनमध्ये काय असतं तर तो जिथं आहे तिथून त्याला बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथं त्याचं प्रोटेक्शन करणं, त्याचं जे काय त्याचं नॅचरल हॅबिटॅट होतं तसं एन्व्हायरमेंट त्याला प्रोव्हाइड करणं आणि त्याची ग्रोथ करणं, हे असणार आहे एक्स सिटू कन्झर्वेशन. ओके. इन सिटू मीन्स आहे तिथंच आणि एक्स सिटू मीन्स तिथून बाजूला नेऊन त्याचं प्रोटेक्शन करणं, पण तिथं त्याला नॅचरल हॅबिटॅट सारखा एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणं. बायोडायव्हर्सिटी हेल्प्स टू मेंटेन द स्टॅबिलिटी इन इकोसिस्टम. बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टमची स्टॅबिलिटी मेंटेन करायचं काम करतं. लॉस ऑफ वन व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम कॅन अफेक्ट एंटायर इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे काय तर हे सगळे ऑर्गॅनिझम एकत्र, म्हणजे आता एखादं फॉरेस्ट इकोसिस्टम म्हटलं तर काय होईल, ते फॉरेस्ट प्लस तिथं असणारे सगळे प्लांट्स, ॲनिमल्स यांची एक इकोसिस्टम बनेल. आता ह्यातल्या एका जरी ऑर्गॅनिझमचा लॉस झाला, म्हणजेच काय तर म्हटलंय लॉस ऑफ वन व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम, इट अफेक्ट्स होल इकोसिस्टम. पूर्ण इकोसिस्टमवर ते काय करेल, इफेक्ट करेल. Next, zoological parks. Zoological park known as zoo, where wild animals are kept in captivity and protected and provided with conditions similar to their natural habitat. Obviously म्हणजे इथं काय असणार आहे तो एक्स सिटू कन्झर्वेशन. म्हणजे झुलॉजिकल पार्क्समध्ये ॲनिमल्स आणले जातात, त्यांना तिथं त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट सारखी एन्व्हायरमेंट कंडिशन प्रोव्हाइड केली जाते, म्हणून तिथं काय म्हटलं गेलं एक्स सिटू कन्झर्वेशन. नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल्स. जे काही ॲनिमल्स आहेत त्यांचं फूड हॅबिट्स काय, बिहेवियर काय, ह्याचा स्टडी तिथं केला जातो. ह्या सगळ्या म्हणजे कन्झर्वेशनसाठी मग ते हर्बेरियम असेल, झुलॉजिकल पार्क्स असेल किंवा बॉटॅनिकल गार्डन असेल, हे सगळं मेंटेन, ह्यांच्यामध्ये असणारे जे काही बायोडायव्हर्सिटी आहे ते बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी काही टूल्स आहेत. त्यामध्ये फ्लोरा इज द प्लांट
लाईफ ऑकरिंग इन पर्टिक्युलर एरिया ऑन टाइम. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये आणि त्या एका टाईममध्ये किती प्लांट व्हरायटी आहे हे असणार आहे फ्लोरा. देन मोनोग्राफ. मोनोग्राफ मीन्स सिंगल, डिस्क्राइब्स एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. एखाद्या सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुपचं डिस्क्रिप्शन असेल तर त्याला काय असणार म्हणायचं, मोनोग्राफ. देन मॅन्युअल. इट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन कीज अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसीज फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जे काय तिथं असणारे जे काय स्पेसीज आहेत त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांचे आयडेंटिफिकेशन, की हे सगळं असेल मॅन्युअलमध्ये. की म्हणजे काय तर ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूयात. कॅटलॉग. इट सर्व ॲज इन्फॉर्मेशन सोर्स फॉर एनी बायोडायव्हर्सिटी अँड इट विल डेव्हलप कंटिन्युअसली. कॅटलॉग म्हणजे एखाद्या बायोडायव्हर्सिटी जी आहे त्याची इन्फॉर्मेशन त्यामध्ये असणार आहे आणि ती डेव्हलप होत असेल कंटिन्युअसली, कारण त्याच्यामध्ये कंटिन्युअसली ॲडिशन होत असतात. नेक्स्ट, बायोडायव्हर्सिटी पार्क. इट्स इकॉलॉजिकल assemblage of species that form self-sustaining communities on degraded or barren landscape. आता बायोडायव्हर्सिटी पार्क हे फॉर्म केले जातात. एखादा बॅरन लँडस्केप आहे किंवा डिग्रेडेड जो काय लँडस्केप आहे, म्हणजे रिकामी जागा आहे, तर तिथं काय केलं जातं, बायोडायव्हर्सिटी पार्क जे एस्टॅब्लिश केले जातात. म्हणजे तिथं सेल्फ सस्टेनिंग, म्हणजे तिथं स्वतःहून काय होते, एक इकोसिस्टम काय होते, फॉर्म होते, पण तसे एन्व्हायरमेंट तिथं प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं लेक उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेगर, महाबळेश्वर, विच इज बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप. म्हणजे अर्बन एरियामध्ये सुद्धा असे बायोडायव्हर्सिटी पार्क एस्टॅब्लिश झालेले आहेत. देन कीज टॅक्झॉनॉमिकल एड यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. एखाद्या प्लांटचं क्लासिफिकेशन किंवा ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी की असते. आयडेंटिफिकेशन की म्हणजे काय, these are based on contrasting character among those one character get accepted and other rejected. ॲक्च्युली की म्हणजे काय असते, तर एखादा ऑर्गॅनिझम आहे तर त्याला आयडेंटिफाय करायचं असेल, आयडेंटिफाय करत असताना ती की घेऊन आपण त्या ॲनिमलला किंवा प्लांटला आयडेंटिफाय करतो. मग ह्यामध्ये एक कॅरेक्टर ॲक्सेप्ट केलं जातं आणि एक कॅरेक्टर रिजेक्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल एखादा प्लांट आहे आपल्यासमोर, तर फर्स्ट की त्याचे आयडेंटिफिकेशन की असेल काय असेल, इट इज प्लांट अँड इट इज ॲनिमल. ह्या दोन कीज असतील आपल्या समोर, तर आपण ह्या दोन्ही सेंटेन्स मधलं एक कॅरेक्टर काय करणार, ऍक्सेप्ट करणार. म्हणजे समोर जर प्लांट असेल तर आपण कुठला सेंटेन्स त्यातला ऍक्सेप्ट करू, इट इज प्लांट, आणि कोणतं सेंटेन्स रिजेक्ट करणार, इट इज ॲनिमल. हे रिजेक्ट झालं. म्हणजे ही आयडेंटिफिकेशन की असते अशी. देन स्टेटमेंट इन की इज कॉल्ड लीड. म्हणजे आता आपण जसं म्हटलं की इट इज प्लांट, हे जे सेंटेन्स आहे ते काय झालं, लीड. कीज ॲनालिटिकल इन नेचर. आणि कीज ह्या कशा असतात, ॲनालिसिस केलं जातं. आता प्लांट्स म्हणजे पहिल्यांदा प्लांट ॲनिमल झालं, त्यानंतर पुढची त्याची स्टेज असेल. आता प्लांट्स किंवा ॲनिमल त्यामध्ये जर तो ॲनिमल असेल तर पुढच्या कीज कशा असतील त्याच्या, की त्याचा हॅबिटॅट काय, किंवा पहिल्यांदा काय असेल तो इनव्हर्टिब्रेट आहे का व्हर्टिब्रेट आहे. ओके, हे पुढे त्याच्या काय झालं ॲनालिसिस होत जातं. आणि असं या वेनं आपण एखाद्या ॲनिमलचं किंवा प्लांटचं आयडेंटिफिकेशन करतो. हा जो चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड, हा एका व्हिडिओमध्ये संपलेला आहे. कारण इतकंच जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्यामध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूयात. थँक्यू.